गावाच्या बाहेर असलेल्या एका शांत वृद्धाश्रमाच्या लोखंडी गेटसमोर एक पांढरी कार येऊन थांबली. सकाळचे 10 वाजले होते. आकाश ढगाळ होते, पण त्या ढगांपेक्षाही जास्त काळोख एका आईवडिलांच्या मनात दाटून आला होता. कारमधून प्रथम उतरला अमोल. चांगल्या कंपनीत मोठ्या पदावर काम करणारा, शहरात आलिशान फ्लॅटमध्ये राहणारा, समाजात प्रतिष्ठा मिळवलेला मुलगा. त्याने मागचा दरवाजा उघडला. आई, बाबा, या, पोहोचलो. सुमित्राबाई आणि गोविंदराव सावकाश खाली उतरले. दोघांच्याही हातात फक्त एक एक छोटी बॅग होती. आयुष्यभर संसार उभा करणाऱ्या त्या हातात आज उरले होते फक्त काही कपडे आणि औषधांची पिशवी. गेटवर मोठ्या अक्षरात लिहिले होते, आनंद वृद्धाश्रम, आपले दुसरे घर. ते शब्द वाचून सुमित्राबाईंच्या डोळ्यात नकळत पाणी आले. गोविंदराव साधे शेतकरी होते. फार श्रीमंती नव्हती, पण मनाने ते खूप श्रीमंत होते. त्यांनी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुलगा शिकवला. 10 एकर जमीन होती. त्यातील अर्धी जमीन अमोलच्या अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी विकली. सुमित्राबाईंनी लग्नातील सोन्याच्या बांगड्या विकल्या. कित्येक रात्री त्यांनी पोटभर जेवण केले नाही, पण मुलाच्या फीमध्ये कधी उशीर होऊ दिला नाही. अमोल शहरात शिकायला गेला तेव्हा प्रत्येक रविवारी आई त्याच्यासाठी लाडू, चिवडा, शेंगदाण्याची चटणी बनवून पाठवायची. फोनवर नेहमी एकच प्रश्न, बाळा जेवतोयस ना? आणि अमोलचं उत्तर, हो आई, काळजी करू नको. काही वर्षांनी अमोल मोठ्या कंपनीत नोकरीला लागला. घरात आनंदाचा उत्सव झाला. गोविंदराव म्हणाले, आता माझा मुलगा मोठा झाला. काही दिवसांनी त्याचे लग्न झाले. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित चालले, पण शहरातील छोटा फ्लॅट, धावपळीचे आयुष्य आणि आधुनिक विचार हळूहळू नात्यांमध्ये भेगा पाडू लागले. सून स्वातीला सासू सासरे नकोसे वाटू लागले. आपल्याला प्रायव्हसीच मिळत नाही. त्यांच्या औषधांचा खर्च किती वाढलाय. माझे मित्र आले की मला अवघडल्यासारखं होतं, अशा तक्रारी वाढत गेल्या. अमोल सुरुवातीला आईवडिलांची बाजू घेत होता, पण रोजच्या वादाने तो थकून गेला. शेवटी एक दिवस त्याने शांतपणे सांगितले, आई, बाबा, काही दिवस वृद्धाश्रमात राहा. तिथे तुमच्या वयाची माणसं असतील, तुम्हालाही बरं वाटेल. त्या एका वाक्याने दोघांच्या आयुष्याचा पाया हादरला. आज तोच दिवस होता. वृद्धाश्रमाच्या कार्यालयात नोंदणी सुरू होती. व्यवस्थापकांनी प्रेमाने विचारले, काका काकू, काही अडचण नाही ना? गोविंदराव फक्त हसले. नाही बाई, मुलगा मोठा अधिकारी आहे, त्याला आमची काळजी आहे, म्हणूनच इथे आणलं. ते बोलताना त्यांच्या डोळ्यातील पाणी मात्र सत्य सांगत होते. अमोलने कागदावर सही केली. आईने शेवटचा एक प्रश्न विचारला, बाळा तू पुन्हा येशील ना? क्षणभर अमोलच्या डोळ्यात अपराधीपणा चमकला. हो आई, दर रविवारी येईन. पण त्या वचनामागे खात्री नव्हती. तो निघून गेला. कार दूर जाईपर्यंत सुमित्राबाई गेटजवळ उभ्या राहिल्या. कार दिशेनाशी झाली आणि त्या पहिल्यांदाच मोठ्याने रडल्या. वृद्धाश्रमात अनेक चेहरे होते. कोणी निवृत्त शिक्षक, कोणी डॉक्टर, कोणी सैनिक, कोणी शेतकरी. सगळ्यांच्या कथा वेगळ्या, पण शेवट सारखाच, मुलाकडे वेळ नाही. हळूहळू दिवस जाऊ लागले. गोविंदराव सकाळी बागेत झाडांना पाणी घालू लागले. सुमित्राबाई मंदिरात भजन म्हणू लागल्या. आश्रमातील सर्वजण त्यांना आवडू लागले. पण प्रत्येक सणाला, प्रत्येक वाढदिवशी, प्रत्येक रविवारी त्यांची नजर गेटकडे लागलेली असायची. अमोल मात्र कामात व्यस्त होता. पहिला रविवार गेला, दुसरा गेला, महिने गेले, फोनही कमी झाले. एक दिवस आश्रमात शाळेतील मुलं आली होती. एका छोट्या मुलाने गोविंदरावांना विचारलं, आजोबा तुमचा मुलगा कधी येणार? गोविंदराव काही क्षण शांत राहिले, मग हसून म्हणाले, तो खूप मोठा माणूस झालाय रे, त्याला वेळ मिळाला की येईल. ते उत्तर ऐकून शिक्षकांच्या डोळ्यात पाणी आले. दरम्यान शहरात अमोलच्या आयुष्यातही बदल सुरू झाले. त्याचा मुलगा आर्यन आता मोठा होत होता. एक दिवस अमोल ऑफिसमधून थकून घरी आला. आर्यन मोबाईलवर गेम खेळत होता. अमोल म्हणाला, बाळा थोडा माझ्याशी बोल. आर्यनने न बघताच उत्तर दिलं, डॅड प्लीज डिस्टर्ब करू नका. ते शब्द ऐकून अमोल स्तब्ध झाला. त्याला अचानक स्वतःची आठवण झाली. काही दिवसांनी शाळेत आईवडिलांचा सन्मान या विषयावर कार्यक्रम होता. आर्यनने स्टेजवर बोलताना म्हटलं, म्हातारे झाले की लोकांना वृद्धाश्रमात ठेवतात, तेच बरोबर असतं. संपूर्ण सभागृह शांत झालं.
अमोलच्या छातीत काहीतरी तुटलं. हे विचार त्याच्या मुलामध्ये आले कुठून? उत्तर त्यालाच माहीत होतं. त्या रात्री तो झोपू शकला नाही. आईचे लाडू, बाबांचे फाटलेले शर्ट, विकलेली जमीन, आईच्या बांगड्या सगळं डोळ्यासमोर फिरत राहिलं. त्याला स्वतःचा तिरस्कार वाटू लागला. दुसऱ्याच दिवशी तो वृद्धाश्रमात पोहोचला. गेट उघडून आत गेला. बागेत गोविंदराव झाडांना पाणी घालत होते. सुमित्राबाई मंदिरात रामरक्षा म्हणत होत्या. त्यांनी मुलाला पाहिलं. क्षणभर त्यांना विश्वासच बसला नाही. अमोल धावत गेला. आईच्या पायावर कोसळला. आई, मला माफ कर. तो लहान मुलासारखा रडत होता. गोविंदरावांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. रडू नको बाळा. बाबा, मी खूप मोठी चूक केली. अमोल म्हणाला, आज मी तुम्हाला घरी न्यायला आलो आहे. सुमित्राबाईंनी शांतपणे विचारलं, खरंच? हो आई. आता घर तुमच्याशिवाय घरच नाही. आश्रमातील सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. व्यवस्थापक म्हणाले, आज अनेक दिवसांनी आम्ही एखाद्या आईवडिलांना त्यांच्या घरी परत जाताना पाहत आहोत. घरी आल्यानंतर वातावरण बदललं. अमोलने पत्नीशी मनमोकळं बोललं. स्वातीलाही तिची चूक समजली. तिने सासूच्या हातात पाण्याचा ग्लास दिला. आई, मला माफ करा. सुमित्राबाईंनी तिला मिठी मारली. मुली घर माणसांनी मोठं होतं, भिंतींनी नाही. काही महिन्यांनी आर्यन शाळेत निबंध लिहित होता. विषय होता माझे आजी आजोबा. त्याने लिहिलं, माझ्या आजी आजोबांमुळे आमचं घर आनंदाने भरलेलं आहे. आई वडील आपल्याला जन्म देतात, पण आजी आजोबा आपल्याला संस्कार देतात. त्यांना कधीही एकटं सोडू नये. तो निबंध वाचताना अमोलच्या डोळ्यात अश्रू होते. यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते पश्चातापातून जन्मलेल्या नव्या आयुष्याचे होते. काळ पुढे सरकत राहिला. गोविंदराव पुन्हा घराच्या अंगणात बसून नातवासोबत बुद्धिबळ खेळू लागले. सुमित्राबाई पुन्हा स्वयंपाकघरात नातवासाठी लाडू बनवू लागल्या. घरात पुन्हा हसू परतलं. एक दिवस गोविंदराव म्हणाले, अमोल, आम्ही तुला माफ केलंय. अमोलने विचारलं, इतक्या सहज? गोविंदराव हसले. आई वडिलांचं मन समुद्रासारखं असतं. मुलांच्या चुका त्यात विरघळून जातात. त्या दिवसापासून अमोलने एक संकल्प केला. महिन्यातून एकदा तो वृद्धाश्रमात जाऊ लागला. तिथल्या प्रत्येक आजी आजोबांसोबत वेळ घालवू लागला. त्यांच्या औषधांची, गरजांची मदत करू लागला. कारण त्याला समजलं होतं, प्रत्येक वृद्धाश्रमात राहणाऱ्या व्यक्तीमागे एक अपूर्ण कथा असते आणि प्रत्येक कथेत एक मुलगा किंवा मुलगी असते, ज्यांनी वेळेअभावी नव्हे तर संवेदनांच्या अभावामुळे आपल्या आईवडिलांना दूर केलं असतं. बोध, आईवडील हे ओझं असतात, ते आपल्या आयुष्याची मुळे असतात. झाडाला मुळे सोडून जगता येत नाही, तसेच माणसालाही आईवडिलांच्या आशीर्वादाशिवाय खरे सुख मिळत नाही. वृद्धाश्रमाची गरज समाजाला असेल, पण कोणत्याही आईवडिलांच्या नशिबी तो शेवटचा पर्याय ठरू नये. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. जर या चॅनलवरती आपण नवीन आला असाल तर बेल नोटिफिकेशन नक्की सुरू करा. त्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळेल. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.